नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज चिरनेर भोम या ठिकाणी जेनरिक आधार यांच्या अंतर्गत NS फार्मसी या स्टोअरचं उद्घाटन युवा उद्योजक अर्जुन देशपांडे सर यांच्या हस्ते झालेलं आहे. खरं म्हणजे महागडी औषधं ही भारतातील प्रमुख समस्या आहे आणि याला जर आधार द्यायचा असेल तर जेनरिक आधार हे खऱ्या अर्थाने यासाठी उपयोगी पडत असतं. आज अर्जुन देशपांडे सर ज्यांच्या बिझनेसमध्ये स्वतः स्वर्गीय रतन टाटाजी यांनी देखील याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आज देशभरामध्ये एक युवा उद्योजक म्हणून आज अर्जुन देशपांडे यांचं नाव आहे. त्यांच्याच हस्ते या स्टोअरचं उद्घाटन झालेलं आहे. सर, चिरनेर जो एरिया आहे उरण तालुक्यातील ग्रामीण भागातला एरिया आहे आणि अशा ठिकाणी जेनरिक आधार अंतर्गत ह्या स्टोअरचं उद्घाटन झालेलं आहे NS फार्मसी जनरल स्टोअरचं. तर अगोदर ज्या बहीण भावानं हा व्यवसाय सुरू केला, साक्षी पाटील आणि अक्षय पाटील यांनी या व्यवसायात पदार्पण केलेलं, त्यांना शुभेच्छा देत असताना काय सांगाल? पहिलं साक्षीजी आणि अक्षयजी यांचं खरं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो, कारण की एक युवा असताना तुम्ही एक पाऊल आपल्या गावाकरता पुढे आलात आणि मला वाटते खरंच ही काळाची गरज आहे. कारण की मेडिसिन्स आज सर्वसामान्य जनतेला कुठे ना कुठेतरी महिन्याचं बिल 3000-5000पर्यंत येतं. तर मला वाटते कुठे ना कुठेतरी आजपासून तुम्ही एक व्यवसाय सुरू केला आहे. पैसे तर तुम्ही खूप कमवाल, पण पैशांबरोबर आजपासून तुम्ही गावाच्या लोकांचे ब्लेसिंग्स कमवाल, आशीर्वाद कमवाल. कारण की एक घराचे जेव्हा पैसे 5-5 हजार रुपयांचं बिल जेव्हा 2000-1500 रुपयांवरती येईल, ते मला वाटते कधी हसून जेव्हा जातील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील, ते मला वाटतं या एजमध्ये. कारण की मी ही गोष्ट अनुभवतो पूर्ण देशातनं, की मी जेव्हा सुरू केलं माझ्या 16व्या वर्षात आणि आज आपण मात्र 3 ते 4 वर्षामध्ये आज पूर्ण देशभरामध्ये आहोत. राष्ट्रपती मॅडमपासनं, मोदीजींपासनं, रतन सरांपासून सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. का केलं? कारण की लोकांचा विश्वास जुळत गेला. मला खरंच आनंद आहे की तुमच्या गावाचे सरपंच असतील, नाहीतर तुमच्या गावाचे डॉक्टर असतील, पुढे आलेत या गोष्टीला तुम्हाला सपोर्ट करायला, एन्करेज करायला. आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे एकत्रित झालेत. तर मला वाटते खरंच ही काळाची गरज आहे आणि जेनरिक आधार आज छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन ही सेवा आपण द्यायचं काम करतोय. बरं, एकतर आपल्या इंटरव्ह्यूज खूप लोकप्रिय झालेले आहेत, सगळ्यांना माहीत आहेत, परंतु इथला जो प्रेक्षक आहे त्यांना ऐकायचं की एकतर ही 80% औषधांना आपण सूट देत असता, तर कसं काय शक्य आहे? कारण बाहेर जर गेलो आपण तुम्ही, तर तुमची ती महागडी औषधं पाहून एकतर सर्वसामान्यांचं अगदी कोलमडूनच पडतं आणि पण तुम्ही मात्र 80% सूट देता. त्यावेळी त्याच्यामध्ये कुठली क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आहेत का असा संभ्रम होतो. कधी कधी तर तुम्ही पाहिलं असेल की जे जनरल स्टोअरवाले आहेत किंवा मेडिकल स्टोअरवाले आहेत, त्यांना जर कोणी प्रिस्क्राईब केलं आणि आपण जनरिक जर मागायला गेलो, ते सांगतात की नाही, ते जनरिक येतो, तर त्याचा परिणाम थोडा कमी असणार आहे. अशा पद्धतीनं एक प्रकारे भडीमार त्यांचा चालू आहे आणि आपण मात्र जेनरिक आधारच्या मार्फत स्वस्त औषधं देण्याचा या ठिकाणी तुम्ही अवलंबलेलं आहे. तर कशा रीतीनं तुम्ही सांगाल की याची क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, किमतीमध्ये जरी कॉम्प्रोमाइज असली तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, यासाठी नेमकं काय जेनरिक आधारची संकल्पना आहे? पहिलं तर आज माझ्याबरोबर इथे डॉक्टर सर स्वतः आलेले आहेत. मला वाटतं ही गोष्ट खरंच आज सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की मेडिसिन जे असतात, आता पॅरासिटामॉल आहे, ॲझिथ्रोमायसिन, आता आपण सगळ्यांना ताप आला तर आपण जातो आणि पॅरासिटामॉल घेतो. आता पॅरासिटामॉल जे बनतं ते पॅरासिटामॉलच बनतं, जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो API. आता हे जे प्रोडक्ट माझ्या हातात आहे कॅल्शियमचं, आता ह्याच्यामध्ये कॅल्शियमचा इन्ग्रेडियंट जो असतो तो कॅल्शियमच आहे. आता आपण पण या कंपनीजकडनं जर का तुम्ही मागे बघाल तर मॅन्युफॅक्चर्ड बाय हेल्थवाईज फार्मा आहे, WHO GMP प्लांट. आता जिकडनं MNC कंपनीज बनवून घेतात, ज्या MNC मल्टीनॅशनल जे एक्सपोर्ट्स करता प्लांट यूज होतात, त्या सेम प्लांटमधनं आपल्याकरता पण प्रोडक्ट यूज होतात, बनवतात. तर मशीन सेम आहेत, त्यांचे पॅकेजिंग करता माणसं दुसरीकडे बसतात, आपले दुसरीकडे बसतात. ते लोक लेबल लावतात 10 रुपयाची गोष्ट, ते लोक पण परचेस करतात, आपण पण 10 रुपयाची घेतो. ते लोक लावतात 1000 रुपयाचा ठप्पा, आपण लावतो 100 रुपयाचा. कारण की आपल्याकडे मधली चेन नाही आहे. आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडनं घेऊन थेट मायक्रो एंटरप्रेनरला देतो. त्याच्यानी तुमचे पैसे वाचत आहेत, जनतेचे पैसे वाचत आहेत आणि ह्याचा फायदा मधल्या 10-15 लोकांना, मिडलमॅनला नाही देत आपण. मार्केटिंगसाठी तुम्हाला नाही का खर्च करावा लागत? जनता आपली मार्केटिंग. आपण आज मी सांगतो तुम्हाला, आज एक पण व्यक्ती आपल्याकडनं जेव्हा मेडिसिन्स घेऊन जातो तो परत आपल्याच दुकानावरती येतो. कारण की एकेकांच्या घरचे जेव्हा पैसे वाचतात तर ते आशीर्वाद देतात आणि परत आपल्या स्टोअरवरती येतात. तर आज मी तुम्हाला हे सांगतो की आज जिथे जिथे आपण स्टोअर चालू करतो, तुम्हाला बोर्ड लावल्यापासून रिस्पॉन्स समोर यायला चालू झाला असेल. आपण बोर्ड लावलाय, हल्ली आपण बोर्ड लावलाय आणि बोर्ड लावल्या जे कस्टमर्स आहेत ना, रिक्वायरमेंट घेतात. आमच्या नोटबुकचे 2 पानं भरले तेवढ्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि एक्साइटमेंट एवढी आहे आपल्या जनतेमध्ये. कारण आता आपल्या उरण आणि पनवेल विभागा सोडून इथे कुठे जनरिकचा मेडिकल शॉप नव्हता. तर लोक येतात, लोक स्वतःहून सांगतात आमचा पनवेलला जाण्याचा, उरणला जाण्याचा जो खर्च होता तो पण वाचला आणि गोळ्या औषधांवरचा खर्च देखील वाचला. कारण या विभागामध्ये कुठेच जेनरिक आधारची संकल्पना नव्हती आणि जेनरिक मेडिसिन पण नव्हत्या.
गोष्ट विचारायची, या बहीण भावांना म्हणजे साक्षी पाटील आणि अक्षय पाटील यांनी या व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. खरं म्हणजे दोघांचं सुरुवातीला अभिनंदन की आपण असा निर्णय घेतला. मुळात जेनरिक आधारशी जोडण्याचा नेमका आपण संकल्प का केला किंवा त्या जोडण्याच्या मागची नेमकं कारणं काय आहेत? माझी फार्मसी कंप्लीट झाल्यानंतर मी 2 वर्ष जॉबला होते उरणमध्ये, ते पण जेनरिकचंच मेडिकल होते. तर आपल्या एरियातील लोक सर्व उरणला जायचे ना तर पनवेलला जायचे, मध्ये कुठेच जेनरिकचं मेडिकल नव्हतं. एवढं ट्रॅव्हलिंग करून उरणला जायचं आहे, तर वाटलं की आपल्या एरियामध्ये का नाही आहे जेनरिकचं मेडिकल. मग सरांचं हितेश सरांचं कॉन्टॅक्ट मिळालं, नंतर त्यांच्यामध्ये माहिती भेटली, तर अर्जुन सरांचं समजलं सर्व. तर रतन टाटा सरांनी इन्व्हेस्ट केलं त्याच्यात, सगळी माहिती बघितली, नंतर समजलं की असं असं आहे. मग आपल्याकडे मग आजही ओपनिंग केलं मी सर. लग्नानंतर मग नाही, लग्नानंतर भावासोबत राहायला लागेल. हो, राहील ना. बरं, अक्षय पाटील तुम्ही सुद्धा म्हणजे बहीण भावानं या सगळ्यासाठी प्रयत्न केले, आज सुरुवात देखील झाली या व्यवसायाला. कसा काय प्रतिसाद असणार हे तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु म्हणजे हॉस्पिटल्स असतील, सामान्य या ठिकाणी पेशंट असतील, या सगळ्यांनी इथे यासाठी तुम्ही काय सांगा? खरं तर आम्हाला हा एवढा मोठा सोला होईल याची स्वप्नात देखील कल्पना नव्हती की अर्जुन सरांचं आम्ही जे आपण व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला स्टोरीज बघायचे, पण आज स्वतः अर्जुन सर आपल्या इथे ओपनिंगला आलेले आहेत. आणि मेन म्हणजे जे हॉस्पिटल्स वगैरे आहेत, आम्ही इन्व्हिटेशन दिलं हॉस्पिटलला, आपले डॉक्टर प्रकाश मेहता सर आहेत ते पण आले, त्यांचा देखील चांगला प्रतिसाद आहे. कारण आपल्या विभागामधले खूप चांगले असे डॉक्टर आहेत ते, तर त्यांचा देखील योग्य प्रतिसाद आहे. आणि जे आपल्या इथले गावातील लोक आहेत सर्व, ते सर्व येतात आणि प्रत्येकाने ते कॅप्सूल घेऊन येतात की ही गोळी भेटेल का. तर आम्ही सर्च करून त्यांना सांगितलं की आपली ओपनिंग उद्यापासून आहे, तर उद्यापासून सकाळी पासून ते सर्व कस्टमर येणार आहेत. तर तेवढंच एक मन भरून येतं की आपण हे केलं, याची सुरुवात केली, याचा सर्वसामान्य लोकांना देखील फायदा होतोय. अर्जुन सरांकडे मला पुन्हा एकदा जायचं आहे. खरं म्हणजे ना ह्या सगळ्यांच्या मागे जी प्रेरणा आपल्याला होती ती अगोदर सांगा मला. म्हणजे खरं म्हणजे थोडासा जास्त वेळ जाईल कदाचित, आपण घाईत असाल, परंतु जेनरिक आधार ही जी सुरू करण्याच्या मागची प्रेरणा काय होती आपली? मला वाटते खरंच या देशाची गरज आहे, या काळाची गरज आहे. मी आज आपल्या महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश, सगळ्या गावागावांमध्ये जेव्हा फिरतो ना, तेव्हा मुंबई, दिल्ली, बँगलोरपासून 40 किलोमीटर जेव्हा आपण लांब येतो, मी आता मला वाटते मी 30-40 किलोमीटर फक्त लांब आलो आणि आता आपण खरं एक रूरल एरियामध्ये आलो. तर मला वाटते खरं या जनतेकरता आपण युवांनी काम केलं पाहिजे. आणि जेव्हा मी गोष्ट खरं बघितली, कॅन्सर, आता आपण रिसेंटली रतन सरांच्या बड्डे दिवशी 87 कॅन्सर पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट कॅन्सर मेडिसिन्स दिले. आता कॅन्सर झाल्याने आज कोणाला हार्टचा प्रॉब्लम असेल, डायबिटीज असेल, आपके पास में बहुत पेशेंट्स आते रहेंगे जिनका महीने का बिल कभी 10,000 का आता होगा. मैंने एक अंकल को जब मैंने मिला था, उनको कैंसर का महीने का बिल, उनको MNC कंपनीज का मेडिसिन लेते थे, उनको 15,000 रुपये हर महीने भरना पड़ता था. उनका बेटा मुंबई में ऑटो रिक्शा चलाता था. ही वॉज नॉट एबल टू अफोर्ड दॅट मनी ऑन एव्हरी मंथ टू मंथ रिकरिंग बेसिस. सो मला हा प्रश्न आला की हा प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. मी ते सेम मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपनीला कॉन्टॅक्ट केला, जो सेम मैन्युफैक्चर का प्रोडक्ट 15,000 रुपये का MRP था. आई कॉन्टैक्टेड द सेम मैन्युफैक्चरिंग फैसिलिटी. आई फाउंड द मैन्युफैक्चरिंग कॉस्ट ऑफ द सेम प्रोडक्ट वॉज जस्ट 3,000 रुपीज़. 3,000 रुपये होती सेम प्रोडक्ट की कॉस्ट. आई डायरेक्टली मैंने क्या किया, वो सेम मैन्युफैक्चरर डायरेक्ट सोर्स करवा के वो अंकल को दे दिया, कॉस्ट टू कॉस्ट. आई रियलाइज दैट बिकॉज ऑफ दिस मिडल मैन द कॉस्ट ऑफ द मैन्युफैक्चरिंग एंड द सेलिंग कॉस्ट हैव अ ह्यूज डिफरन्स इन बिटवीन. सो वी हैव टू सॉल्व दैट. तर आता तीच गोष्ट आपण डायरेक्ट आता उरणमध्ये आणली आणि डायरेक्ट लोकांपर्यंत थेट कमी पैशात पोहोचवतो. हा माझा खरं मोटिव्ह होता आणि त्या हिशोबाने असं आपण काम. सरकार प्रोत्साहन देते या सगळ्याला. म्हणजे मोदीजींनी मला इन्व्हिटेशन पाठवलं, त्याच्यानंतर आज राष्ट्रपती मॅडमनी मला 3दा माझी भेट घेऊन मला ॲप्रिशिएट केलं आहे. रतन सर स्वतः ह्याच्यामध्ये आहे. तर मला वाटते मुख्यमंत्री असतील, आपले देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, सगळ्यांनीच मग ह्या गोष्टीला सगळ्या राज्य सरकारने डोक्यावरती घेऊन आपल्याला पाठिंबा दिला आणि ह्याच्यावरती आपलं काम करायचं. जाता जाता या बहीण भावाला या व्यवसायासाठी शुभेच्छा देत असताना इथल्या लोकांनी जर इथे संपर्क करायचा असेल तर काय सांगाल? मला वाटतं आज यांनी पहिलं स्टोर केलं, आता मी लगेच सांगायचं बहीण भाऊंना आपण परत आपण वेगळं करू. आज एका स्टोरवरती हे बसतील, दुसरा स्टोर आता लगेच चालू करतील, तिथे दुसरे जण बसतील. मग NS जेनरिक आधारच्या अंतर्गत NS फार्मसी आणि जनरल स्टोअरचं उद्घाटन चिरळमधील मोठे भोम या ठिकाणी झालेलं आहे. अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला असणारं हे स्टोअर आहे. संपूर्ण उरणवासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे की आज खूप मोठ्या खर्चात तुम्हाला न पडता इथे कमीत कमी म्हणजे स्वस्त दरामध्ये कमीत कमी खर्चात तुम्हाला जे मोठे मोठे आजार असतील, अगदी छोटे छोटे आजार असतील, त्याच्यावर देखील औषधं उपलब्ध होतील. तर निश्चितच या संधीचा आपण लाभ घ्यावा. तुम्हाला काय वाटतं याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता चिरनेर भोम. धन्यवाद.